नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला पाहूया मानसशास्त्र. शैक्षणिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, अर्थस्वरूप आणि व व्याप्ती. मानसशास्त्र म्हणजे काय तर सायकॉलॉजी. 21वे शतक मानसशास्त्राचे आहे. मानसशास्त्र बरोबर मानस म्हणजे मन अधिक शास्त्र बरोबर मानसशास्त्र. शास्त्र एखाद्या विषयाच्या पद्धतशीर व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र असं म्हटले जाते. मनाच्या वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, सायन्स ऑफ साऊल. नंतर सायकॉलॉजी हा ग्रीक शब्द सायको अधिक लोगस म्हणजेच आत्मा अधिक चर्चा म्हणजे विचार करणे, सायन्स ऑफ सोल यापासून बनलेला आहे. मानसशास्त्राच्या विविध व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे ॲरिस्टॉटल किंवा अरस्तू इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 यांनी मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास सर्वप्रथम केला. मानसशास्त्राचे जनक म्हणून ॲरिस्टॉटल ओळखले जाते. डी-एनिमा नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ॲरिस्टॉटल यांनी आत्मशास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर दुसरा नंबर येतो प्लेटो. प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य, ॲरिस्टॉटलचा गुरु असं समजलं जातं. रिपब्लिक नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. प्लेटो यांनी व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. मानसशास्त्र दृष्टिकोनातून व्यक्तिभिन्नतेचा सर्वात मुख्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता. त्यांनी मानसशास्त्रात भिन्नतेला घटकमधून बुद्धिमत्ता वेगळी करून मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. क्वालिंटियन रोमन काळ वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आहे चौथा मॅकडुगल. मॅकडुगल यांच्या मते मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं जेम्स रॉस यांनी देखील म्हटलेलं आहे. मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. माइंड ऑफ सायन्स ऑफ माइंड म्हणून मॅकडुगलची व्याख्या ही समजली जाते. त्यानंतर आहे विलियम वूड. विलियम वूड यांनी 19व्या शतकात शारीरशास्त्र, पदार्थविज्ञान यातील संशोधन प्रगती मानसशास्त्राच्या विकासास पोषक ठरले. 1879 मध्ये जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा उभारली. सहकारी टिचनेर यांच्यासोबत मिळून त्यांनी लायप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास आत्मनिरीक्षणाने होऊ लागला. त्या प्रयोगशाळेमध्ये मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास आणि त्याचप्रमाणे आत्मनिरीक्षण घेऊन मानसशास्त्राचा अभ्यास केला गेला. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या मांडली. वस्तुनिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांचा अभ्यासावर विशेष भर दिला. त्यानंतर आहे सिग्मंड फ्राईड. मनोविश्लेषणवादाचे जनक म्हणून सिग्मंड फ्राईड यांना ओळखले जाते. त्यांनी मानवी वर्तनाच्या मुळाशीचा अबोध प्रेरणा असतात असं म्हटलं आहे. मानवी मनाच्या बोधावस्थेपेक्षा अबोध अवस्थेचा भाग मोठा असतो. त्यांच्या मते 1/8 भाग जाणीवेत तर 7/8 भाग नेणीवेत असतो. म्हणजेच व्याख्या त्यांची आहे अबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. त्यानंतर आहे जे.बी. वॅटसन. हे अमेरिकेतून वर्तनवादी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या मांडली. त्यांच्यामध्ये सायन्स ऑफ बिहेवियर्स अब्लिक सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. त्यानंतर आहे मन. अनुभव वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. मॉर्गन किंग्स व रॉबिन्स. मानव मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी मानसशास्त्राची व्याख्या मॉर्गन किंग्स व रॉबिन्सन यांनी मांडली आहे. त्यानंतर क्रो यांची व्याख्या बघूया. मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार, मानवी संबंधांचे अध्ययन म्हणजे मानसशास्त्र अशी क्रो यांनी व्याख्या मांडली आहे. त्यानंतर आहे वुडवर्थने बिहेवियर इज इक्वल टू स्टेम्युलिओ ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स
अशी त्यांनी थेअरी मांडलेली आहे. तर ती थेअरी बघूया. बिहेवियर इज इक्वल टू स्टेम्युलियस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स, म्हणजेच वर्तन बरोबर उत्तेजन किंवा प्रेरक बरोबर जीव आणि प्रतिसाद. मानसशास्त्राचे पहिले पुस्तक प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजीचे लेखक विलियम जेम्स यांना समजले जाते. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक हे विलियम जेम्स होते. पहिली शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक. अमेरिकन प्राणीशास्त्राचे जनक एडवर्ड थॉर्नडाईक. मानसशास्त्रीय कादंबरीचे जनक हॅम्सन. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक पेस्टॉलॉजी आणि हर्बर्ट यांना संबोधले जाते. आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्राईड, वुड आणि विलियम जेम्स हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. तर ही होती मानसशास्त्राच्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राविषयी संबंधित काही महत्त्वाची बाब. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.